छत्रपती शिवाजी महाराज की हर हर। आवाज कसा घुमतोय बघा मित्रांनो इथं। नमस्कार माता बंधूंनी भगिनींनो, मित्रांनो आणि भावांनो, तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि सर्व रसिक माय बाप प्रेक्षकांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो, कारण तुमच्या सपोर्टमुळे, पाठिंब्यामुळे माझं यूट्यूबला 10,000 सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण झाला आहे। तर मित्रांनो, तुमचं असंच प्रेम, असा सपोर्ट, अशी साथ माझ्यावर राहू दे। आणि मित्रांनो, आज आम्ही चाललोय महाराष्ट्रातला स्वर्ग पाहायला। तर महाराष्ट्रात स्वर्ग म्हणजे कुठं, तर कोकण। तर आज आम्ही चाललोय मार्लेश्वरला। तर आज संपूर्ण हा मार्लेश्वरचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तो व्हिडिओ पे लगे रहो। तर मित्रांनो आम्ही आता चहा प्यायला थांबलोय। कुठं, तर आंब्यामध्ये चहा प्यायला थांबलोय। आणि इथं बघा गुळाचा चहा मिळतोय, दुकानचं नाव आहे माऊली चहा। तर चहा प्यायला लागलोय, गरम गरम आहे मित्रांनो चहा एकदम। आणि आमच्या मित्रांची ओळख करून देतो, हे बघा कल्लू जनगोंडा, हे बांधकाम व्यावसायिक आहेत, एक नंबर बांधकाम, गिलावा, फरची बांधकाम, नादखोळा, चिराईटाचं बांधकाम करतात। आणि हे आहेत बघा अनिल शिंदे ना, अनिल शिंदे, हे पण बघा गौंडीज आहेत। हे आहेत सागर कांबळे, हे सुद्धा बघा बांधकामच काम करतात, हे गौंडे आहेत। आणि हे बघा आहेत अरमान मोमीन। आता हे पोरगं जरा कॉलेजला जाते, कॉलेज करत करत गौंडी काम पण करते। आणि अनेक आमचा दोस्त राहिला बघा, कुठं बच्चन राहिलेला आहे, तो पण गौंडीचा आहे। तर मित्रांनो, गरम गरम चहा पिताना भरपूर मजा यायला लागल्या। तर आता आपण जाऊया इथून पुढं मार्लेश्वरला। तर बघा मित्रांनो, लोडेड गाड्या यायला लागल्यात, घाटात मंदिर बस थांबून पाया पडतो बघ। हा इथं आलोय बघ आता। इथं गणपती मंदिर आहे मित्रांनो, पाय पडू जरा, पाय पडू आहे। हा बघा ते पिल्ल्याने होतो माकडं आलं बघ। इथं आपण थोडे 5-10 मिनिट थांबूया। तर इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे, खूप वर्षापासून मित्रांनो हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे। दर्शन घेऊया आपण। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, तुम्हाला ह्यो आंबा घाटाला व्ह्यू दाखवतो, एवढं खतरनाक दिसतंय। हो का, आणि काय जरी म्हटलं तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातला ह्यो स्वर्गच आहे म्हणा। आता सूर्यकिरण पडायला लागल्यात, सूर्याचे किरण पडायला लागल्यात। आणि बघा ते, आणि ह्या इथं खाली बघा मित्रांनो काय दिसतंय बघा, इथं बघा ते तिथं सुद्धा आहे मंदिर आहे, ते बहुतेक खाली जायला रस्ता कुठं आहे माहीत नाही आम्हाला। तर बघा हे तिथे मंदिर आहे। आणि बघा ह्या त्या तिथे बघा ते कसं उड्या मारायला लागले। आणि ही किती मोठी डोंगर आहे बघा, आणि त्या तिथे बसलाय बघा मित्रांनो, हो का। आणि हा सगळा व्ह्यू बघा तुम्ही मित्रांनो, किती मस्त आहे। आणि आमच्या ह्या सगळ्या पोरांच्या ह्यो बघा उंच आहे बघा, ह्यो आबा कसली उंच आहे त्याची, जरा कमी हे आबा ह्याला टेकले म्हणे पळायला। एक साईडला हो इकडं, हाईट बघा त्याची 6.5 फूट हाईट असणार आहे। आणि त्या तिथं बघा ती 2 माकडं भांडा लागल्यात त्यांच्यात, त्या काय झालंय त्यांच्यात कोणास ठाऊक, भांडाल ती। आता ते एक माकड वर गेले काळे, आणि परत भांडा लागले बघा माकडं तिथं, काय झालंय त्यांच्यात कोणास ठाऊक। किती नजारा भारी आहे बघा मित्रांनो, सूर्याचे किरण यायला लागल्यात, सूर्य आता आलाय। तर मित्रांनो, आम्ही इथं जरा नाश्ता करायसाठी म्हणून थांबलो आहे। आणि इथं बघा जंगल आहे, कसं आहे जंगल तुम्हाला दाखवतो। आंब्याची झाडं आहेत, तोल चालला आहे आता खाली। अनिल जरा जोरातून पडला असता, झाडाला धरला त्यानं, आणि घसार देवा किती घनदाट जंगल आहे। आणि एवढं गार आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो असं वाटायला लागलं की आम्ही एसीत आहे काय। अजून आत भरपूर जंगल आहे,
पण आम्ही काय लई आज जात नाही, कारण वाघ बी काय तर जनावर असण्याची शक्यता असते, त्यामुळे आम्ही इथं जर दाखवतो. तरी पण आम्ही आज रस्त्यासनं भरपूर आत आलो आहे. तिकडे बहुतेक झाडं कापायला लागल्यात वाटतं, आवाज यायला लागला झाडं कापायला लागल्यात वाटतं. तर आता इथं आम्ही जरा काय तर नाश्त्याला बसणार आहे. सकाळचे 9:30 वाजल्यात आणि एक अर्ध्या तासात म्हणजे आम्ही जातो. ताटूक इथं हातरलं आहे बघा बसायला. आणि घ्या कोण कोण काय काय आणलं आहे खायला, घ्या बरं लवकर पाटापाटा खाऊया आपण. तर बघा आम्ही ह्यो आमच्या मिस्त्रीने बघा घरातनं बळण करून आणल्यात. हे घे. आणि भडंग खायला लागले आम्ही आता. बघा इथं मस्तपैकी भडंग खायला लागले जंगलात. काय पण म्हणा मित्रांनो, ह्यो जरा आनंद वेगळाच आहे. हे किती बी पैसा असला तर तुम्हाला विकत मिळत नाही. आनंद हा निर्माण करावा लागतोय. आणि तर भडंग खायला लागलोय मस्तपैकी. तर तुम्ही पण या जरा नाश्ता करायला. तर मित्रांनो भडंग संगट कांदा पाहिजे, त्याशिवाय चव नाही. तर बघा अशा तऱ्हेनं कांदा फोडलाय आणि ह्यो भडंग, ह्यो भडंग आहे. कांदा भडंग, हा हा हा, जेवण असं जगलं पाहिजे मित्रांनो. आणि महत्वाचं बघा ह्यो ढोकळा आणलाय. ढोकळा ह्यो बघा ढोकळा, हे इकडे दाखव. आणि मित्रांनो मला तर ढोकळा लय आवडतोय. ढोकळा म्हणजे काय 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 नाद करायला, ढोकळ्याची टेस्टच वेगळी आहे. 2 डबं ढोकळा खा की खा. ढोकळा खा ढोबळा हो, ढोकळा खा ढोबळा हो. बघा इथं ह्यो पण 2 डबं ढोकळा. आणि बघा आमचं मिस्त्री ढोकळा खाऊन करून ढोकळ्यावरून ढोबळं झालेत बघा मिस्त्री. ना ढोकळा टरटरीत. आंबट भात, हा आंबट भात काय नको त्याला, आंबले आता पाक. आणि बघ ढोकळा खाऊन दाखवतो मला आता. मिरची दे बाबा, लांबडी मिरची घेतो. आणि ही मिरची तोंडाई बाबळी निघाली. हा मस्त जीव वाटायला लागले. बघा मित्रांनो तुम्ही नाही म्हणाल तसा, मी येत नाही तू येत नाही, हे घरात मिळणार आहे का? ये होय हे घरात तू काय काय घरात रोज जेवायचं आहे, रोज तेच आहे. कारण हे वेगळं आहे की नाही. बघा हे जंगलात बसून जेवायचं. तर मित्रांनो आम्ही आता आलोय अंगवली या गावामध्ये. अंगवली गावामध्ये आणि इथे एक मंदिर दिसलं आम्हाला. आता आम्ही यात जाऊन मंदिराचं पण दर्शन घेऊया. तर बघा मित्रांनो मार्लेश्वर देवालय अंगवली म्हणून आहे आणि इथं मंदिर मस्त दिसलं एकदम. म्हणून आम्ही इथं मंदिरात देवाचं दर्शन घेण्यासाठी थांबलो. ते शिखर बघा एक नंबर आहे एकदम. इथं शांत वातावरण आहे बघा मित्रांनो. मंदिरात मंदिर मस्त बांधकाम केलेलं आहे. आणि इथं बघा नंदी आहे. इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे. मस्त असं वातावरण शांत मंदिराचं. आता इथं आपल्याला एक मामा भेटले आणि ते आता मार्लेश्वर मंदिराबाबतीत थोडीशी माहिती देतील. तर मामा तुमचं नाव काय? विजय काशीराम आनेराव. विजय काशीराम आनेराव. तर थोडीशी माहिती सांगा तुम्ही मंदिराबद्दल, काय काय कसं. हे मंदिराचं म्हणजे काय, हे इथे मूळ स्थानक आहे. म्हणजे शंकराचं मूळ स्थान हे आहे. इथून देव वरती जातो, वरती छाया आहे, छायामध्ये वरती जातो. आणि तो लग्न सोहळा म्हणून जो होतो ना 14 जानेवारीला, तो तिथे वरती होतो. म्हणजे डोंगरामध्ये तिथं. याचं दरवर्षाला गिरजेबरोबर लग्न लागते आणि गंगेबरोबर ओळखते शंकराचं. या शंकराचं. अच्छा. गंगेबरोबर गिरजेबरोबर लागते आणि नंतर खाली येतो देव. नंतर इथे गिरजेबरोबर या गंगेबरोबर ओळखते. मग ह्या गावाचं नाव काय म्हटलं? अंगवली गाव. म्हणजे मेन शंकराचं उगमस्थान अंगवली गाव आहे.
तर मित्रांनो मामाने ही छोटीशी माहिती दिली. छायाला देव जातो. हां मित्रांनो मामाने ती छोटीशी माहिती दिली पण महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मामांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता मी पोचलो आहे मार्लेश्वर देवस्थानाच्या इथं मारळमध्ये. ही आहे कमान. तर मित्रांनो आम्ही आता फायनली मार्लेश्वरमध्ये आलो आहे. इथे बघा अशा पद्धतीनं दुकानदार आहेत. नारळ, हार, बर्फी हे सगळं हे आहेत. याकडं उसाचा रसगाण आहे. उसाच्या रसगाण्याचा घुंगरूचा आवाज आला आहे. खुळ 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 खुळ. हे बघा असं उंच डोंगर आणि अजून आपल्याला तिथं वर जायचं आहे. मस्त नजारा. इकडं सगळं हिरवंगार झाडी. सुंदर कोकण. स्वर्गाचा नजारा म्हणजे कोकण. तर बघा मित्रांनो आम्ही ते या दादाकडं. दादा तुम्ही तोंड दाखवा जरा. हे बघा दादा ह्यांच्या डबे टोपी खरेदी घेतल्या. तर मित्रांनो बघा फक्त 120 रुपये टोपी घेतली आपण. आवडली एकदम टोपी. झांगपांग दिसते. कशी दिसते हिरो दिसवले की नाही नसरुद्दीन शाह. तर बघा मित्रांनो जो मार्लेश्वरचा धबधबा आहे म्हणजे पाणी वरनं पडतंय. तुम्हाला लांबून दिसते बघा ते पाणी पडायला लागले. तर आपल्याला आता तिथं जायचं आहे. तिथं सुद्धा बघण्यासारखं खूप भारी आहे आणि मस्त आहे. तर चला आपण तिथं पण जाऊया. मित्रांनो हे बघा पाण्यातलं मासं आहेत. हे बघा हे पाणी किती शुद्ध आहे. आजी म्हणते आजीचा फोटो काढायचा. आजी पडचीला पाय घसरून फोटो काढून तुमचा व्हिडिओ करलोय बघा. आजी म्हणते फोटो काढ पण व्हिडिओ पण चालू आहे. तर आजी भारी आजी आहे. स्वभावानं भारी आहे. आणि हे बघा मित्रांनो पाण्यातलं मासं तुम्हाला दाखवतो. हे बघा बघा मित्रांनो किती नजारा भारी आहे. डोंगर आणि यातनं असं पाणी येतंय. शंकराच्या जटामधून आल्यासारखं पाणी आलं आहे मित्रांनो. जिथं शंकराचा निवास तिथे गंगा नक्कीच असणार. आणि त्या मोठ्या बघा अशा तिथं दिसते का धबधबा तुम्हाला तो. तिथनं पाणी यायला लागलं आहे. कुठनं येतं ह्याचा काय ही सुद्धा माहीत नाही माझ्या मित्रांनो. पण म्हणतात की नाही नारळात निसर्गाची करणी आणि नारळात पाणी तसा प्रकार आहे. ही बघा इथं अशी सुंदर हिरवाईने नटलेली वनराई. बघा मित्रांनो किती मस्त सुंदर असं आहे. खळखळ खळखळ पाण्याचा आवाज येतोय. आपले भाऊ यायला लागल्यात. भावांनो शिस्ता द्या. पाय बी घसरल. ह्या भावानं हात केला बघा वर एकदम. तर बघा मित्रांनो आवाज किती मस्त यायला लागलाय. मित्रांनो पैसे फिटले काय आपल्या महाराष्ट्रातला स्वर्ग म्हणजे कोकण. तुला मोठा दगड आहे बघा मित्रांनो. अब्बा बाबा 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 हे बघा. आणि काय जबरदस्त व्ह्यू आहे नजारा आहे. हे 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 खरोखर महाराष्ट्रात मित्रांनो कोकण बघायला नक्कीच या. कोकण म्हणजे एक स्वर्ग आहे आणि आपण सगळ्यांनी आता ते अनुभवलंच पाहिजे. हर हर महादेव. हे जा रे तुझी इच्छा आहे वजा. तर त्या धबधब्याखाली बघा मित्रांनो आंघोळ करायला लागल्यात जीवनाचा आनंद घेताना. तर या इथं बघा मित्रांनो निळं शार पाणी आहे आणि बारकी बारकी मासे सुद्धा आहेत. किती मस्त नजारा आहे बघा मित्रांनो. इथं ही बघा किती बारकी बारकी मासे आहेत. आणि कौतुक करावं किती जरी डोळ्यात भरून घेण्याचा प्रयत्न केला तरी मित्रांनो डोळ्यात काय हे मावणं झालं आहे. असं वाटायला लागलं की इथंच राहावं. इथंच जीवन जगावं. त्या तिथं बघा आंघोळ करायला लागल्यात. कपडे काढून वरनं पाणी पडायला इथे. हर हर मित्रांनो आपल्याला इथे जवळचेच लांजाचे पर्यटक आले. मार्लेश्वर देवाला आलं तर त्यांनी इथली मार्लेश्वरच्या जत्रेबद्दलची जत्रेबद्दलची थोडीशी माहिती सांगतील. ते आपण ऐकूया. आता इथे कसं झालं 3 दिवस यात्रा असते. संक्रांत, कंक्रांत, भोगी.
हां ह्या समोरच्या जे डोंगर आहे हां त्या 2 डोंगराच्या मधून तिथून वरती गिरजाईची पालखी येते खाली. मित्रांनो त्या 2 डोंगरांच्या मधनं पालखी येत्या. तर कुठे येत्या? ह्या इथे बघा, ह्यो रस्ता दिसला का बारका ह्यो छोटासा, तिथे समोर येते. तिथं पालखी येत्या. तो विवाह सोहळा तिथं होतो. विवाह सोहळा होतोय शंकराचा. हा तिथे हां होतो. आणि तिथून मग ती पालखी परत मग डोंगरात जात्याने तिकडे वरती येते. तिथं परत काय आहे तिथं वर? नाही या डोंगरात असं नाही, तिचं गाव ते कुठं आहे ना हां तिकडे चालले. मग ते असं लोक खांद्यावरून पालखी घेऊन येतात. हा इथून असून सरळ चालत जातात खाली. तर मित्रांनो पालखी घेऊन बघा किती भक्ती देवाची ताकद. तर पालखी घेऊन ह्या डोंगरातनं ह्या इथं येत्या पालखी येत्या मित्रांनो. तर ही एक माहिती आपल्याला भेटली. तर मित्रांनो आम्ही आता इथं जेवायला बसलोय आणि मस्तपैकी नजारा आहे बघा ह्यो. आणि ह्या इथं आम्ही आता जेवायला बसणार आहे. चला तर इथं मस्तपैकी मित्रांनो नजारा बघा कसा आहे. आता आपण इथं जेवायला जायचं आहे. जेवायला बसायचं बघा आपण आता इथं. अरे बापरे उतरायला त्याने येत नाही. आणि असं नयनरम्य ठिकाणी जंगलात जेवण किती भारी वाटतंय बघा. आणि मस्तपैकी पाणी ते व्हायला लागलंय. हे तेवढा लवकर लांब ते आणि ताई जागा ये. हे इथं बघा मस्तपैकी असं पाणी वाहते. डबं धुवायला ते पाणी ते भरपूर आहे. आणि मस्त अशा ठिकाणी बघा इथे जेवायला बसणार मित्र आपण आता. अनिल जरा तिकडे गेलाय दगडातनं, त्याला इकडेच बोलवलं आता. पाणी गार त्या डोंगरातनं बघा मार मित्रांनो. मग तुम्हाला व्हिडिओ दाखवलो नाही, पाणी त्या तिथनं इथं खाली येतं आणि ते बाव नदीला जातंय. मस्तपैकी हात पेन धुवून झाले आता मित्रांनो. तर मित्रांनो अशा जंगलात नयनरम्य ठिकाणी आम्ही आता जेवायला बसलोय. तर जेवणात काय काय तुम्हाला दाखवतो. हे कशाच उसळ आहे रे? मटकी नाही नाही हे हे ह्याला काय म्हणायचं कुलो? हे झुणका. हे कशाच बी आहे? हे वरणा, हे डाळीचं उसळ, चपाती, पळू, मटकीचं मोड, मिरची आणि आंबट भात. आणि अशा तऱ्हेनं आम्ही आता जेवायला सुरुवात करतोय. तर मित्रांनो आता बघा मी जेवायला सुरुवात केल्या. तुम्ही पण या जेवायला वनभोजन. आणि अशा तऱ्हेने वनभोजनाचा आनंद घ्यायला. तर तुम्ही पण मित्रांनो नक्की या जेवायला. तर मित्रांनो आता माझं जेवण झालंय. आता बाकी आमचे मित्रमंडळी जेवाल्यात. असं रानात जेवायला म्हणजे रानात म्हणतो जंगलात जेवायला मस्त वाटते. तर तुम्ही पण असं कधी जेवण केला असला जंगलात तर नक्की कमेंट करा. तर मित्रांनो आता व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो माझं जेवण झालंय. आता माझं जेवण आवरलंय. आमचे मित्र जेवाल्यात. तर मित्रांनो मार्लेश्वरचा व्हिडिओ आता इथंच मी थांबवतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि यो सागर आम्ही सगळे माझं जेवण झालं तर सगळेजण जेवायला आमचे मित्र. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता माझा ब्लॉग व्हिडिओ इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.